साहेब, आम्ही कामाला गेलो 7ला, तर 7ला येतो. आलो तिकून एखादे दिवस जर अशी तब्येत काय डाऊन जर झाली तर नाही गेलो तर मग जाती भीतीचा बोलत येत ते. पगार आम्हाला 1500 रुपये देतात हप्त्याला. 1500च्या वरती 1 रुपया नाही. आणि जर घरी जायला जर निघलो तर मग पाठवत नाही. किती वर्षापासून तुम्ही इकडे कामाला? हा, किती वर्ष झाले इकडे? 2 वर्ष झाले मला. काय काम करायचे? खडी फोडायचो आम्ही. कुठं कुठं खडे फोडले तुम्ही? बोसदरीला. बोरदरीला का? अजून कुठं? बोसदरी, कोथूळ एवढे ठिकाणी फोडले. इथं मोशीला बाजारला जर आलो तर डायरेक्ट मोटरसायकल घेऊन मागाच फिरत येत. मग बस जर असली तर बसमध्ये डायरेक्ट चेक इन करत असते. तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था काय होती? खाण्याची व्यवस्था आमची सोमवार बाजारला आलो का मग आम्ही बाजार त्याच्यात 1500 मध्ये करतो. आणि दुसऱ्या दिवस सोमवारी पगार दिला का दुसऱ्या दिवस मग आमची सुट्टी राहते आणि मंगळवारापासून आम्ही कामाला लागतो. कोण होता ठेकेदार तो? ठेकेदार अनिल मस्के आणि करण मस्के. कुठले ते? तो आहे आंबोळला राहतो. आंबोळ. तांबोळ. आम्ही बोधरीला कामाला होतो साहेब. म्हणजे या लोक आम्हाला हाणमार करतात. कोण करायचं? आमचं ठेकेदार काय नाव आहे त्यांचं? मस्के. किती वर्षापासून कामाला होते? आम्ही 5 वर्ष 5 वर्ष. 5 वर्ष. किती जण आहे तुम्ही? आम्ही सगळी 8 माणसं आहेत. 8 माणसं. किती पगार होता तुम्हाला कामाला? 1500 रुपये महिना का? हप्त्याला. हप्त्याला 1500 रुपये. हा. मग काय घडलं नाही? नेमकी साहेब आम्ही ना काम करून येतो. आका दिवस दमता येऊन आम्हाला एरबिरी हारमान काय मारतात आम्हाला म्हणजे बोबडीच बोल मारतात. आणि आम्ही काय बोलायला गेलो का मग आमची आई बहीण एक ठिकाणी मारते बोलतात. पगार दिला की नाही तुमचा सगळा? सगळा पगार नाही दिला आम्हाला. नाही का? म्हणजे पोलीस ठाण्यापर्यंत कसे पोहोचले तुम्ही? पुढं इथं राजूरला? राजूरला आम्ही ते साहेबांच्या संघ आलो. कोणते साहेब? संघटनावाल. कुणी तक्रार केली होती इकडे? ते तक्रार त्या माणसं गेलते. मग काय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे? काय मागणी काय तुमची? मागणी काय साहेब आम्हाला काय घरा बिरा पाहिजे. प्रॉपर गाव कुठलं आहे? गोटी. हा, इथून किती जण आहे तुम्ही? 8 माणसं. नमस्कार. एका NGOच्या सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत जिल्हाधिकारी महोदय आणि तहसीलदार साहेबांकडे वेठबिगारीचं कुटुंब काम करत आहे ते असं माहिती मिळालेली होती, गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी पोलीस विभाग, महसूल विभाग आणि कामगार अधिकारी यांनी संयुक्त जाऊन वस्तुस्थितीचं अवलोकन करून तसा पंचनामा करावा आणि पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज आम्ही दिनांक 20/2/2026 रोजी सकाळी 9 वाजता पोलीस विभाग, त्यांचे कर्मचारी, आम्ही महसूल विभाग आणि कामगार जाऊन वेठबिगारी मजूर त्यांचं ठिकाण शोधलं. त्यांना विचारणा करण्यात आली आणि त्यांना शोधून पंचनामा करून पोलीस स्टेशन राजूर येथे आणलेलं आहे. त्यांचे जबाब घेण्यात आले आणि FIR नोंदवण्याचं काम सुरू आहे आणि पुढील कार्यवाही नियमाप्रमाणे होणार. 3 कुटुंब आहेत आणि 8 पीडित आहेत त्याच्यामध्ये. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर,
यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.